विरार अर्नाला परिसरातील गुरुचरण जमिनीवर वसाहतीवर महसूल विभागाने केलेल्या तोडक कारवाईमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या कारवाई विरोधात लाल बावटा पक्ष आणि विविध आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत सोमवारी 18 मेला आमदारांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। अर्नाला परिसरातील सर्वे क्रमांक 44, 45 आणि 56 येथील अनधिकृत बांधकामांवर बुधवारी महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान कातकरी, आदिवासी आणि कोळी समाजातील अनेक कुटुंबांची घरे जमीनदोस्त करण्यात आली। अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून महिलांमध्ये व वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या संदर्भात लाल बावटा पक्षाने पत्रकार परिषद घेत प्रशासनावर गंभीर आरोप केले। ही कारवाई केवळ प्रशासकीय नसून राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला। लाल बावटा पालघरचे सहसेक्रेटरी कॉम्रेड शिरुवाग यांनी सांगितले की 12 मेला रहिवाशांना नोटीस देण्यात आल्या होत्या। नियमानुसार नागरिकांना आपली कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक होते, मात्र दुसऱ्या दिवशी घरे तोडण्याची कारवाई करण्यात आली, जी अन्यायकारक आणि अमानुष आहे। तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार 2011 पूर्वीच्या अतिक्रमणे नियमित करण्याची तरतूद असतानाही प्रशासनाने ती दुर्लक्षित केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे या कारवाई मागे निवडक लोकांना लक्ष्य करण्याचा हेतू असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात येत आहे। शूर झलकारी कातकरी एकता महासंघ ठाण्याचे अध्यक्ष रमेश सौरा यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले की आठवड्याभरात तोडण्यात आलेली घरे पुन्हा बांधून दिली नाही तर त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील। दरम्यान भाजपाच्या दबावामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे। आमदार राजन नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरच प्रशासनाने कारवाई केली असा दावा कार्यकर्त्यांनी केला। विशेष म्हणजे काही ठराविक घरेच लक्ष करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर सोमवारी आमदारांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी जाहीर केले आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे। गरिबांच्या झोपड्या तोडून विकास होत नाही, न्याय, पुनर्वसन आणि माणुसकी हाच खरा प्रशासनाचा चेहरा असला पाहिजे। आज अर्नाळा या गावामध्ये वर्षानुवर्षापासून राहत असलेला आदिवासी कातकरी समाज, त्याचबरोबर कोळी समाज हा इथला भूमिपुत्र स्थानिक आहे आणि त्यांना 8 तारखेला नोटीस तयार केली। ही नोटीस 11 आणि 12 ह्या 2 दिवस वाटप केली। आम्हाला 12 तारखेला नोटीस दिली आणि 13 तारखेला सकाळी आमच्या राहत्या घरांवर बुलडोजर फिरवून लोकांची घरं जमीनदोस्त केली। एके बाजूने सरकार सांगतंय की दुपारी 12 ते 3 घराच्या बाहेर पडू नका, पण आज ही जी तुम्ही परिस्थिती पाहिली तर घरावर आमच्या छप्पर नाही, दुपारी उन्हात राहत नाही आणि रात्री मच्छरमध्ये राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सरकारने एक ना हजारो कायदे बनवले की कातकऱ्यांचं पुनर्वसन करा, कातकऱ्यांचे स्थलांतर थांबवा, कातकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत। परंतु एके बाजूने आमची राहती घरं कातकऱ्यांनी स्वतः इथं कातकरी समाजाने जे भंगार वेचून लोकांची मजुरी करून, मच्छी जमा करून, असे छोट्या मोठ्या व्यवसाय करून त्यांनी स्वतःची घरं पैसे जमा करून घरं बांधलेली, ही घरं सरकारने उद्ध्वस्त करण्याची कामं केलेली आहेत। आणि आम्हाला सांगतात की तुमच्याकडे सातबारा आहे का, तुमची जमीन नावावर आहे का। प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की पहिला ह्या जमिनीवर कातकरी समाज आला, आदिवासी समाज आला आणि नंतर ह्या प्रशासन नावाचं प्राणी आलं। तर आमच्याकडे कागदा नाही, ह्याचा दोष आमचा नाही, ह्याचा दोष सरकारचा आहे। सरकारने आम्हाला कागदा पुरवायला पाहिजे होती। आमच्या शेतामध्ये कागद नाही पिकत किंवा आमच्या घरामध्ये कागद नाही पिकत तर कागद देणं हे काम हे सरकारचं काम होतं। आणि आम्हाला आमच्यावर पूर्णपणे सुडबुद्धीने आम्ही सतत सरकारच्या विरोधात, राजकीय पक्षाच्या विरोधात जिथं कुठं अन्याय होईल तिथे जाऊन आम्ही आंदोलनं करतोय, मोर्चे काढतोय आणि या सगळ्या गोष्टीचा राग धरून आम्हाला 2 दिवस लागोपाठ सांगण्यात आलं का तुम्ही भाजपमध्ये या, तुमची घरं आम्ही वाचवू। पण आम्ही त्यांना सांगितलं की घरं मोडली तरी चालतील पण आम्ही भाजपमध्ये जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर सकाळी आमची राहती घरं जमीनदोस्त केली, आमच्या पक्षाचं कार्यालय तोडलं आणि ज्या भाजपचे आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला की अर्नाळा या गावामध्ये बांगलादेशी लोक राहत आहेत, तर अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये बांगलादेशी असल्याचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। काही बांगलादेशी तुरुंगात सुद्धा होती। आज ते बांगलादेशी लोक जामीनवर सुटून आलेले आहेत। त्यांची घरांना हात सुद्धा लावला नाही आणि फक्त इथं कातकऱ्यांची आणि आदिवासींची घरं आणि लाल बावटा पक्षाचं कार्यालय हे जाणून बुजून जमीनदोस्त केलं।
आणि आम्हाला खास करून सांगायचं आहे की त्या बांगलादेशींच्या घरांना प्रोटेक्शन का दिलं, तर आमच्याकडे काही पुरावे आहेत. जिल्ह्याचे खासदार हेमंत सवरा साहेब आणि इथलं BJPचं माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आणि बाकीचे जेव्हा भाजपचे नेते या गावामध्ये आले होते अर्नाळ्याची स्मशानभूमीचं उद्घाटन करण्यासाठी, तेव्हा यांच्यासोबत 10 ते 15 पण गावातलं स्थानिक लोक नव्हते. आणि तेव्हा मॅजॉरिटी दाखवण्यासाठी या लोकांनी बांगलादेशींना जमा केलं आणि त्यांच्या फोटोमध्ये ह्यांच्या खांद्याला खांदा लावून तो बांगलादेशी लोक उभे आहेत आणि त्यांच्या घरांना या लोकांनी प्रोटेक्शन दिलं आणि आमच्या पक्षाचं कार्यालय आणि आमची घरं उद्ध्वस्त केली. आज या ठिकाणी कातकरी समाजाचे नेते आणि कोळी समाजाचे कार्यकर्ते, आगरी सेनेचे नेते, बहुजन विकास आघाडीचे उपमहापौर काल येऊन गेले. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे जिल्हा प्रमुख आणि बाकी सर्व चळवळीतले कार्यकर्त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आहे, आम्हाला धीर देण्याचं काम केलेलं आहे. आमच्या पक्षाचे जिल्ह्याची कमिटी, राज्याचे प्रतिनिधी आणि सगळे शहापूरपासून सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला बळ देण्यासाठी आज आलेले आहेत. आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला काल की आपण जर आपली घरं अशा पद्धतीने कोणाच्या तरी खोट्या माहितीने आपली घरं तोडली गेली तर मग आमदार, इथल्या जे आमदार आहेत स्नेहा दुबे पंडित, त्या श्रमजीवी संघटनेतून अतिशय चळवळीतून वर आलेले आहेत आणि आज आमदार बनलेत. खरं म्हणजे आम्ही कम्युनिस्ट पक्षाचं काम करतोय, आम्हाला मारून 2 तुकडे केले तरी चालतील पण आम्ही भाजपला मतदान करणार नाही अशी आमची परिस्थिती होती. पण आम्ही सोनूताईला बघून, स्नेहा दुबेंना बघून त्यांना मतदान केलं आणि आज त्याचा पस्तावा आम्ही भोगतोय. जास्ती नाही, फक्त 3000 मताने सोनूताई निवडून आली आणि ती मतं आम्ही सांगू शकतो हक्काने की आमची लोकांची मतं होती. आम्ही लोकांना रात्री घरात जाऊन सांगितलं की दुसरं कोणी नको, आपल्याला सोनूताई जरी भाजपची असली तरी ती आपल्या लोकांच्या प्रश्नावर काम करेल. आज आम्हाला दुःख वाटतं की जेव्हा मावशी आम्हाला मारते तेव्हा आईचं कर्तव्य होतं की तिने आम्हाला वेंगत घेतलं पाहिजे, आम्हाला धीर दिलं पाहिजे. जेव्हा बाहेरच्या आमदारांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केला की यांची घरं तोडा, तेव्हा आमच्या आमदारांनी का नाही आमची बाजूने आमची भूमिका का नाही मांडली. याच्यामुळे आम्ही त्या भारतीय जनता पक्षाचा निषेध करतो आणि समाज म्हणून सगळ्या जिल्ह्यातल्या आणि सगळ्या राज्यातली लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि आज ही गरज आहे लोकांना धीर देण्याचं. तुम्ही जर बघितलं तर महिलांना खेचलं त्या ठिकाणीहून, त्या बाईच्या पायात सलाई घुसली, एका बाईचा पाय फ्रॅक्चर झाला आणि मुलगी शाळेत जाणारी, एक तर अनाथ मुलगा आहे त्याची आई पण नाही, अशी परिस्थिती सगळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज या ठिकाणी आम्हाला पत्रकारांनी सपोर्ट दिला आणि बाकीच्या सुद्धा आम्ही मोठ्या पत्रकारांना सांगू इच्छितो की येत्या सोमवारी आम्ही वाघोळी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमणार आहोत आणि तिथं जमून आम्ही शांततेने, प्रेमाने आमदार राजन नाईक यांच्या घरावर जाणार आहोत. आमचा उद्देश एवढाच आहे की आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना आम्ही निवडून दिलेला आहे आणि जर त्यांना कोणीतरी खोटी माहिती देऊन विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करायला लावला आणि त्यांच्या खोटी माहितीमुळे जर आमची घरं मोडली तर खरी बाजू काय आहे ती ही खरी बाजू सांगण्यासाठी आमदारांच्या घरावर आम्ही जाणार आहोत. आमदारांनी सोमवारी घरी थांबावं आणि आमच्या लोकांचं म्हणणं काय ते ऐकून घ्यावं. आणि जर आमदार थांबले नाहीत तर आम्ही समजून जाऊ की हे BJP सरकार आणि हे आमदार आदिवासींच्या, गरिबांच्या, कोळ्यांच्या आणि कष्टकरी वर्गांच्या पूर्णपणे विरोधात आहेत. एक तर त्यांनी इथं यायला पाहिजे होतं. आज सगळ्या पक्षाची अख्खा महाराष्ट्र बघतोय की देशाभरामध्ये काय चाललंय, इथे जी परिस्थिती झाली ती. मात्र दोन्ही आमदार, खासदार ह्याच्यावर बोलायला तयार नाहीत. तर त्यांनी इथे यायला पाहिजे होतं. सोमवारपर्यंत जर आमच्या लोकांना पुनर्वसन झालं नाही, आहे तिथंच आमच्या लोकांची घरं बांधून दिली नाही, तर आम्ही सोमवारी आमदार राजन नाईक यांच्या घरावर जाणार आणि प्रांत आणि तहसीलदार आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलावणार आहोत की राजन नाईक यांच्या घरी यावं. आणि आम्हाला पोलिसांवर दोष द्यायचा नाही, प्रशासनावर दोष द्यायचा नाही. पोलिसांना आणि प्रशासनाला जशा पद्धतीने राज्य आणि केंद्र सरकारने, या BJP सरकारने दबाव निर्माण केला तशा पद्धतीने त्यांनी आमची घरं मोडलेली आहेत. मात्र ह्याचा आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये एकदम चोख हिशोब करू. ज्यावेळी आमची घरं मोडली, आमच्या ऑफिसं मोडली, तेव्हा आमच्या डोळ्यातनं अश्रू आला आणि त्या अश्रूचा बदला आम्ही येत्या दिवसामध्ये त्यांच्यात लोकशाही मार्गाने आम्ही तो बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.